चित्रपटाच्या सुरुवातीला काही अंतराळवीर समूह मंगळावर पाठवले जातात. ते लोक मंगळावर जीव शोधण्यासाठी पाठवले जातात, जिथे ते लोक बाहेर न फिरता आपल्या स्पेसशिपमध्येच राहून एका मशीनद्वारे एका कॅप्सूलला मंगळावर पाठवतात. मंगळाच्या जमिनीवरून काही मातीचे सॅम्पल घेतले जातात आणि जेव्हा कॅप्सूल पुन्हा त्यांच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळी स्पेसमध्ये तांत्रिक अडचणीमुळे त्यांची दिशा बदलून जाते. आता त्या लोकांना त्या कॅप्सूलला वापस आणायचे असते आणि 8 महिन्याच्या कालावधीनंतर तो कॅप्सूल त्यांच्यापर्यंत पोहोचणारच असतो. त्यामुळे एका ॲस्ट्रोनॉटला आपल्या जीवावर खेळून स्पेसमध्ये जावं लागते. जो अंतराळवीर स्पेसमध्ये जातो त्याचे नाव रोरी असते. एकीकडे त्या सॉईल सॅम्पलची तपासणी केली जाते आणि त्या सॉईल टेस्टला इन्क्युबेटरमध्ये ठेवताना लगेच कळते की त्यामध्ये एक सजीव जीव आहे, म्हणजे मंगळ ग्रहावर जीव अस्तित्वात आहे. काही वेळाने कळते की तो जीव इन्क्युबेटरमध्ये हालचाल करत नाहीये. त्यामुळे डॉक्टर ह्यूला वाटते की तो मेला आहे. त्यामुळे ते इन्क्युबेटरचे तापमान कमी करतात. तेवढ्यात तो जीव हालचाल करायला लागतो. काही दिवसातच कळते की तो जीव झपाट्याने वाढ करत आहे. दुसरीकडे पृथ्वीवरचे लोक हे ऐकून खुश होतात की मंगळावर सुद्धा जीवन आहे. मग अंतराळमधून अंतराळवीर थेट पृथ्वीवरच्या शाळा आणि लोकांबरोबर लाईव्ह चॅट करतात. तिथे शाळेतली मुलं त्या जीवाचे नाव केल्विन ठेवायला सांगतात. केल्विन, जो जीव आपल्याला मंगळ ग्रहावर भेटला होता, छोटा असला तरी तो डॉक्टर ह्यू सोबत हँडशेक करत होता. हे सगळं पाहून अंतराळवीर चकित होत जातात की काही इंचाचा हा जीव इतका कसा रिस्पॉन्ड करत आहे. तिथे काही दिवस होऊन जातात आणि तो जीव हालचाल करणे बंद करतो आणि डॉक्टर ह्यू त्याला शॉक देतात. त्यामुळे त्या जीवामध्ये जीव येतो आणि तो त्यांच्या हातामध्ये येऊन जातो. हातावर आल्यानंतर मंगळ ग्रहावरचा जो केल्विन होता त्याने डॉक्टर ह्यूच्या हाताला इतकं घट्ट पकडलेलं असतं की त्यांच्या हातातले बोट तुटून जातात आणि हात मोडून जातो आणि त्यामुळे डॉक्टर बेहोश होऊन जातात. जसं ते बेहोश होतात तसाच तो केल्विन त्यांचा हात सोडतो व बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. पण इन्क्युबेटरचा आत हँड ग्लव्ह असल्यामुळे त्याला बाहेर येता येत नाही. तर तो त्या ग्लव्हला तोडण्याचा खूप प्रयत्न करतो, पण ग्लव्ह खूप हार्ड मटेरियलचा बनलेला असतो. आता तो जीव त्या इलेक्ट्रिक पॅनचा उपयोग करतो, त्या ग्लव्हला तोडून बाहेर येऊन जातो. तिथेच त्या लॅबमध्ये उंदीर सुद्धा असतो आणि पाहता पाहता तो जीव त्या उंदराला गिळून घेतो. असंच बघता बघता त्या केल्विनची वाढ झपाट्याने होत जाते आणि खूप मोठा होऊन जातो आणि रोरी तिथे जातो. ज्या दिशेला लॅब असते तो प्रयत्न करतो डॉक्टर ह्यूला बाहेर काढण्याचा, पण तो केल्विन रोरीच्या पायाला पकडून घेतो. हे पाहून बाहेरचे अंतराळवीर त्या लॅबचे दरवाजे बंद करून घेतात, कारण ते बाकीच्या लोकांना जीव धोक्यामध्ये नाही टाकू शकत म्हणून बंद करून घेतात. बाहेरून सगळे अंतराळवीर समजून सांगतात की तो केल्विन त्यांच्या पायापासून कसा दूर होईल. मग त्या स्पेसशिपची कॅप्टन रोरीला सांगते की एक कॅन्डल जाळ, जेणेकरून तिथे तापमान वाढेल, कारण कॅप्टनला माहिती असते की तो जीव जास्त तापमान सहन करू शकत नाही. जसं की आपण आधीच पाहिलं होतं की त्या जीवाला जिवंत करण्यासाठी इन्क्युबेटरचं तापमान कमी केले होते. तिथे तो केल्विन पाय तर सोडून देतो, पण लगेचच त्याच्या तोंडामध्ये जातो आणि त्यामुळे तो अंतराळवीर रोरी मरण पावतो. त्यामुळे सगळ्यांना कळते की केल्विनमध्ये खूप जास्त बुद्धी आहे. बुद्धीचा वापर करून तो इन्क्युबेटरच्या बाहेर सुद्धा येतो आणि रोरीला सुद्धा मारून टाकतो. तो जीव बुद्धीचा वापर करून सगळं काही प्लॅन करू शकत होता आणि सगळ्यांचा जीव घेऊ शकत होता, कारण ही गोष्ट खूप जास्त भयानक होऊ शकत होती. या कारणामुळे सगळे अंतराळवीर त्या जीवाला मारण्याचा प्रयत्न करू लागले. त्यामुळे त्या लॅबमध्ये ते पॉयझन गॅस सोडून देतात, जेणेकरून तो जीव मरून जाईल. पण तो केल्विन खूप चतुरपणाने तिथल्या सगळ्या ओपनिंग सापडू लागतो, ज्यामधून त्याला बाहेर निघता येईल. ही गोष्ट सगळे लोक बघत असतात, त्यामुळे ते सगळे ओपनिंग बंद करायचा प्रयत्न सुरू करतात. परंतु कम्प्युटर सिस्टीम खराब झाल्या असल्यामुळे त्यांना एक एक करून त्या ओपनिंग बंद करावे लागतात. अचानक एका ओपनिंगमधून तो केल्विन बाहेर येऊन जातो. त्यामुळे ते सर्व अंतराळवीर पृथ्वीवर एक मेसेज रेकॉर्ड करतात, ज्यात ते सांगतात की हा जीव खूप जास्त भयानक आहे. पण ते पृथ्वीसोबत संपर्क करू शकत नव्हते, कारण त्यांच्या ट्रान्समीटरमध्ये खराबी येते. त्यामधून एक अंतराळवीर निर्णय घेतो की ती बाहेर जाईल त्या ट्रान्समीटरला ठीक करण्यासाठी आणि ती तिथे जाऊन पाहते की ट्रान्समीटरचं तापमान खूप जास्त झालं आहे आणि जिथे थंड करण्याची सिस्टीम असते तिथे तो जीव लपून बसला आहे आणि तो लगेचच तिथून निघून त्या कॅप्टनच्या पायावर चिपकून जातो आणि त्या केल्विनने तिचा पाय खूप घट्ट पकडलेला असतो आणि तो त्या सूटच्या मध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्या सूटचं मटेरियल खूप हार्ड असतं, त्यामुळे तो जीव मध्ये जाऊ शकत नव्हता. पण हे करत असतानाच त्या सूटचा ऑक्सिजन पाईप तुटून जातो, त्यामुळे सूट
सूटचं तापमान आणि ऑक्सिजन लेवल कमी होऊ लागते आणि त्यामुळे सूटमधले सगळे मॉइश्चर त्या हेल्मेटमध्ये येऊन जाते. त्यामुळे तिला दिसणे बंद होऊन जाते. बाकी अंतराळवीर त्या कॅप्टनला मध्ये आणण्याचा प्रयत्न करतात, पण सगळे त्या स्पेसशिपचे दरवाजे बंद करून टाकतात, कारण तिच्या पायाबरोबर केल्विनसुद्धा मध्ये येऊ शकत होता, जो की अत्यंत भयंकर होता. ती त्या जीवाला घेऊन स्पेसमध्ये उडी मारते. तेवढ्यात तो जीव लगेचच त्या स्पेसशिपला चिपकून जातो. असंच ती महिला अंतराळवीर मरण पावते. तो जीव स्पेसशिपमध्ये येऊ इच्छित होता, पण तो एकाच जागेवरनं मध्ये येऊ शकत होता, ज्यामध्ये आणि तो पार्ट होता जिथून स्पेसशिपची हीट बाहेर निघत असते. आणि आता मध्ये बसलेले अंतराळवीर विचार करतात की असं केल्विन कोणत्याही जागेवर येणार तेवढ्यात ते इंजिन चालू करतील, त्यामुळे खूप जास्त तापमान निर्माण होईल आणि तो जीव त्या तापमानामुळे मरून जाईल. ते त्या जीवाला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतात, खूप प्रयत्न करतात. त्यामुळे त्याचे इंधन खूप जास्त वापरण्यात येते आणि त्या कारणामुळे स्पेसशिप पृथ्वीकडे ढकलत चालले जाते. पण ते स्पेसशिप ते पृथ्वीकडे घेऊन जाऊ शकत नाही, कारण त्यांच्याबरोबर तो केल्विनसुद्धा पृथ्वीवर येऊन पोहोचेल. त्यामुळे ते पृथ्वीवर घेऊन जाऊ शकत नव्हते, कारण तो अतिभयानक ठरेल. स्पेसशिप स्टेबल करतात आणि सगळे इंजिन बंद करून टाकतात, पण त्यामुळे तो जीव केल्विन आता स्पेसशिपमध्ये येऊन जातो. आपण तेवढ्यात पाहतो की डॉक्टर ह्यूची तब्येत खूपच जास्त खराब होते. तर दुसरीकडे सगळ्या अंतराळवीरला कळते की डॉक्टर ह्यूला हार्ट अटॅक झाला आहे आणि ते इलेक्ट्रिक शॉक पण देतात. तेवढ्यात दुसऱ्या अंतराळवीराचा पाय खूप जड वाटू लागतो. जसं वाटते की त्याच्या कपड्यामध्ये काहीतरी आहे. ते जसं खोलून पाहतात तसं तो केल्विन बाहेर निघतो. तसंच तो बाकी लोकांना सुद्धा मारण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ते सगळे आता बाहेर दिशेने निघायला लागतात आणि त्यातला एक जण त्यांच्या स्लीपिंग युनिटमध्ये जाऊन बसतो. केल्विन त्याच्या स्लीपिंग युनिट जवळ येतो आणि त्यांचा आरसा फोडण्याचा प्रयत्न करतो, पण त्या आरशाचं मटेरियल हार्ड असतं, त्यामुळे तो तोडू शकत नव्हता. तसं आपण दुसरीकडे पाहतो की डॉक्टर ह्यूच्या बॉडीला ते ट्रॅपसारखं यूज करतात. जसं तो केल्विन डॉक्टर ह्यूच्या बॉडीला खात असतो, तेवढ्यात ते पाहतात की पृथ्वीवरून आणखी एक स्पेसशिप त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. त्या स्पेसक्राफ्टचं काम असतं त्या स्पेसशिपला पुन्हा स्पेसमध्ये ढकलून देणे. जिथे तो अंतराळवीर स्लीपिंग पॉटमध्ये लपलेला असतो, त्याला वाटतं ती स्पेसक्राफ्ट त्यांना वाचवण्यासाठी आली आहे आणि तो त्या स्लीपिंग पॉटच्या बाहेर निघतो आणि रूमपर्यंत येतो. तिथे त्या दोन्ही अंतराळवीराने त्या केल्विनला बंद केलेले असते आणि तेवढ्यात तो केल्विन त्याच्या पायावर जाऊन हल्ला करतो आणि त्यामध्ये तो अंतराळवीर मरून जातो. इथे आता फक्त 2 अंतराळवीर उरते. दोघे एक निर्णय घेतात की त्यामधील एक पृथ्वीवर जाईल आणि दुसरा त्या केल्विनला घेऊन स्पेसमध्ये राहील. दोघे असेच करतात आणि ॲलिन त्या केल्विनला चारा बनवून त्यांच्याकडे जातो आणि तेवढ्यात त्याला क्राफ्टमध्ये बंद करतात. तर दुसरीकडे अंतराळवीर पृथ्वीसाठी एक मेसेज रेकॉर्ड करते की त्यात सांगते की अंतराळवीर डेव्हिडने कसा सॅक्रिफाईस दिला. आपण पाहतो की एका पॉट पृथ्वीकडे येत असते आणि दुसरा स्पेसकडे जात असतो. आणि आपण तेवढ्यात पाहतो की एक पॉट पृथ्वीवर पाण्यामध्ये येऊन पडतो, जिथे काही मच्छीमार त्या पॉटला पाहतात आणि हा तोच पॉट असतो जो चुकीने पृथ्वीवर आलेला असतो आणि ते मच्छीमार त्याला खोलण्याचा प्रयत्न करत असतात. आणि दुसरीकडे ती अंतराळवीर अंतराळमध्येच कुठेतरी हरवून जाते आणि तिथेच तो जीव पृथ्वीवर येऊन पोहोचतो आणि तसाच चित्रपट समाप्त होतो.